हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे GM सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल डवारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा, लास्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी करायला होतो हाऊ टू फाइंड द SI युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. आणि ऑलरेडी बेटा वी हॅव डिटरमाइंड द SI युनिट्स ऑफ लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मग बेटा लास्ट लेक्चर जे होतं जे तुला आठवत असेल त्या लेक्चर मध्ये आपण करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम या सेक्शन मधल्या फिजिकल क्वांटिटीचे SI युनिट फाइंड करायला होता. आता तोच पार्ट आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. पण तुझ्या माहितीसाठी बेटा लास्ट लेक्चर मध्ये आपण करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मधला जो सेक्शन स्टार्ट केला होता यात पहिल्यांदा आपण चार्जचं युनिट पाहिलं विच इज गिवन बाय करंट इनटू टाइम यानं काढून टाकलं. दुसरी फिजिकल क्वांटिटी आपण चार्ज वर डिपेंड असलेली इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पाहिली बेटा विच इज गिवन बाय F अपॉन Q असं होतं. परत बेटा तिसरी फिजिकल क्वांटिटी आपण पाहिलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल विच इज गिवन बाय वर्क अपॉन चार्ज असा फॉर्म्युला होता त्याचा. परत याच्यावर डिपेंड असलेली बेटा आपण काय काढला, रेजिस्टन्स काढला विच इज गिवन बाय V बाय I. आणि याच्यावर डिपेंड असलेला मी हे तुम्हाला होमवर्क म्हणून दिलतं बेटा काय, कंडक्टन्स विच इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स अँड गिवन बाय I बाय V असेल. मग या रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स युनिट एकमेकाच्या अपोजिट असतील बेटा. आता परत एकदा पुढे आपल्याला डायमेन्शन्स काढायचे, त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी म्हणून मी मुद्दाम हे एक दोन एक्स्ट्रा लेक्चर घेतोय बेटा. एकदा तुम्हाला या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज कळाल्या की डायमेन्शन काढणं इझी जातं. तुम्हाला उगाच असं वाटतं बेटा की आपल्याला जमना, असं का वाटतं? मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला 11वीचा हा फर्स्ट टॉपिक मध्ये पूर्ण 12वीच्या फिजिकल क्वांटिटीज यांनी आपल्याला दिल्यात बेटा. म्हणून उगा आपल्याला भास होऊ शकतो की आपल्याला हे जमना आहे. म्हणून बेटा डिप्रेशन मध्ये जाऊ नकोस, तू ही सिरीज लक्षात ठेव. बघ हे कसं आहे, ही क्वांटिटी याच्यावर डिपेंड असते, हे याच्यावर डिपेंड आहे, हे याच्यावर डिपेंड आहे, हे याच्यावर डिपेंड आहे. अशी सिरीज तयार करायची बेटा. तुला आठवत असेल बाहुबली 2 पाहिल्याशिवाय आपल्याला बाहुबली 1 चा अर्थ कळाला नाही. बिलकुल फिजिक्स मध्ये तसंच असतं बेटा. ह्या डिफरंट क्वांटिटीज एकमेकावरती डिपेंड आहे म्हणून एकदा सिरीज पकडली की आपल्याला सर्व काही कळायला लागतं. चला तर मग आता आपण याच्या पुढच्या क्वांटिटीज आपण फाइंड करायला सुरुवात करू. आज पहिली जी क्वांटिटी आपल्याला घ्यायची बेटा ती हे घ्यायची काय, रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी बेटा इट इज डिनोटेड बाय द रो. मराठीने काढायचा आणि याला रो असं वाचायचं. याला आणखीन एक नाव असतं बेटा, याला असं म्हणतात स्पेसिफिक रेजिस्टन्स. इट इज ऑल्सो नोन ॲज द स्पेसिफिक रेजिस्टन्स. या दोन नावाने ही क्वांटिटी तुम्हाला दिली जाऊ शकते. युनिट तुम्हाला कोणी फाइंड करायला लावणार नाही बेटा, बट डायमेन्शन मात्र काढायला होतील. मग त्यावेळेला तुला या फॉर्म्युल्याची गरज आहे बेटा की हा फॉर्म्युला काय असते तो तुला लिहून दाखवावा लागेल. ठीक आहे, चल मग बेटा आता ही पुढची क्वांटिटी घेऊ. मी तुझ्यासाठी फॉर्म्युला असा दिलोय, रेजिस्टिव्हिटी रो इज गिवन बाय रो इज इक्वल टू R इंटू A अपॉन L असा फॉर्म्युला तुला लक्षात ठेवायचा आहे. काय असते, रेजिस्टन्स मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अपॉन लेंथ असते. चल बेटा पुन्हा आपली ती कालचीच टेक्निक कोणती, सर्व फंडामेंटल क्वांटिटीज घ्यायच्या, जोपर्यंत फंडामेंटल येत नाही तोपर्यंत स्प्लिटिंग करायची. मग चेक कर बेटा रेजिस्टन्स फंडामेंटल आहे का, नो इट इज नॉट फंडामेंटल. कशी स्प्लिट करायची, मी मुद्दा म्हणून इथं लिहून ठेवलंय बेटा. या R ला काय लिहिणार मी, V अपॉन I. बघशील काय लिहिलं, या R कॅन बी रिटन ॲज V अपॉन I. आणि या एरियाला काय लिहिता येतं बेटा, तुला माहिती एरिया कॅन बी रिटन ॲज लेंथ स्क्वेअर. आणि हे खालचा L म्हणजे कोण आहे, लेंथ आहे. ह्या दोन्ही फंडामेंटल होत्या, मी अशा लिहिल्या. आणि बेटा इथंच काय होईल, स्क्वेअर आणि एक लेंथ कॅन्सल झाली. पुढे पुन्हा चेक बेटा, करंट फंडामेंटल आहे बट V इज नॉट फंडामेंटल. मग काय करशील आता, पुन्हा पाहशील बेटा V म्हणजे काय असतंय, वर्क अपॉन चार्ज आहे. म्हणून मी या V ला असं लिहितो. मी फक्त V ला स्प्लिट करायला होता इथं बेटा. काय, या V ला मला असं लिहिता येईल, V म्हणजे काय असतंय, W अपॉन Q इंटू हे इथली काय होती बेटा, वर एक लेंथ राहिली आणि ह्या I ला मी इकडे शिफ्ट केलं, त्याला काय म्हणतो मी, करंट म्हणतो. ज्या ज्या फंडामेंटल आहेत त्या मी इकडे कलेक्ट करतो. बघ बेटा पुन्हा Q म्हणजे काय असतंय, चार्ज आहे. चार्ज काय असतो बेटा, करंट इंटू टाइम. या वर्कला लिहिता येईल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं लिहिता येतं बेटा. परत हे इथली लेंथ ऍज इट इज असेल डिवायडेड बाय ह्या करंटला करंट फंडामेंटल क्वांटिटी आणि चार्जला काय लिहिता येतं बेटा, तर आपण त्याला असं लिहू शकतो, करंट I इंटू करंट इंटू टाइम अशी क्वांटिटी असते ती. ठीक आहे,
बघ बेटा आता पुन्हा पाहशील कोण फंडामेंटल नाही, फोर्स. कसं लिहिता येतं त्याला, मास इंटू ऍक्सलरेशन. मग दिस फोर्स कॅन बी रिटन ॲज मास इंटू ऍक्सलरेशन इंटू हे दोन लेंथ झाल्या बेटा, मी त्याला काय करतो पुन्हा, इट इज अगेन रिटन ॲज लेंथ स्क्वेअर डिवायडेड बाय करंट. पण इथं दोनदा आहे तर मी काय करतो इथं करंटचा स्क्वेअर झाला इंटू टाइम, असं स्प्लिट केलं. ठीक आहे. बघा आता कोण फंडामेंटल नाही, ऍक्सलरेशन. फक्त एकच क्वांटिटी राहिली बेटा विच इज नॉट फंडामेंटल. मग तुला चांगलं आठवतंय, ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ॲज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. सो कसं लिहिता येईल याला, तर मी असं लिहून टाकतो, इथं लिहितो आता पुढे राहिलेला शिल्लक भाग. काय झालं हे मास, बघा कशाचे काढायला, रोचे. कसं लिहिलं याला, दिस मास इंटू काय होतं बेटा हे लेंथ स्क्वेअर, मास इंटू लेंथ स्क्वेअर. आणखी परत काय बेटा ऍक्सलरेशनला काय लिहिता येतं, तर हे डिस्प्लेसमेंट अपॉन हे टाइम स्क्वेअर. हे कुणाला लिहिलं या ऍक्सलरेशनला. आणि खालचे जे आहेत हे आधीचेच कोणते कोणते, हे करंटचा स्क्वेअर आहे बेटा इंटू टाइम, असं लिहून टाकलं मी. ठीक आहे. काय काय होईल आता बेटा, लेंथचा स्क्वेअर आणि ते काय झाले क्यूब झाले. मी सगळे हे व्यवस्थित कलेक्ट करतो. मास इथं लेंथ किती झाल्या बेटा, 3 झाल्या, म्हणजे काय आला लेंथचा क्यूब असल डिवायडेड बाय करंटचा स्क्वेअर झाला आणि मल्टिप्लाइड बाय टाइम. इथं 2 आणि इथं 1 काय झाले बेटा टाइमचा क्यूब सुरू. मग आता बेटा ऑल द क्वांटिटीज आर फंडामेंटल क्वांटिटी. याला आणखीन स्प्लिट करायची गरज नाही, म्हणून रोजचं युनिट काय झालं तर मी इथं तयार करतो. काय, मासचं युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम, युनिट ऑफ लेंथ इज मीटर क्यूब असेल, युनिट ऑफ करंट इज एम्पियर स्क्वेअर असेल आणि टाइमचा क्यूब म्हणजे सेकंड क्यूब. सो इट इज द एसआय युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचं एसआय युनिट झालं बेटा. ठीक आहे. याचं आणखीन एक युनिट तयार होतं या फॉर्म्युल्यावर. कसं, रेजिस्टन्स ओहम, ह्या एरियाचं मीटर स्क्वेअर, लेंथचं मीटर, मीटर स्क्वेअर आणि हे कॅन्सल. याचं दुसरं एक युनिट झालं बेटा ओहम इंटू मीटर. मग तुला आता हे पण लक्षात घ्यायचंय, ओहम इंटू मीटर म्हणजेच काय असतंय, हे युनिट असतंय. फिजिक्स मधले एमसीक्यूज बेटा तुला याच्यावरच कन्फ्युज करणार आहे की दोन सारखे सारखे युनिट देतील आणि त्याच्यासारखं कोणतं युनिट आहे ते निवडा म्हणतील. तुला ऑप्शन मध्ये वेगळे वेगळे युनिट देतील. आता येणारी जी आपली फर्स्ट ऑनलाईन एक्झाम आहे बेटा, ती तू दिलीस की तुला त्यावेळेस कळणार आहे की एमसीक्यूज तुला कसे विचारतात आणि नेमका कसा अभ्यास करायचा ते. ठीक आहे. म्हणून येणाऱ्या 2-4 दिवसानंतर जी ऑनलाईन एक्झाम आहे ती तुला द्यायची बेटा. ओके. चला आता पुढच्या क्वांटिटी कडे जाऊ बेटा. आता काल जशी क्वांटिटी होती रेजिस्टन्स वरती, कोणती क्वांटिटी होती बेटा, कंडक्टन्स होती. तशी आता जी रेजिस्टिव्हिटी झाली त्याच्यावर फ्री मिळणारी एक क्वांटिटी कोणती, कंडक्टिव्हिटी. मी अगोदर इथे लिस्ट तयार ठेवतो बेटा पुढची. आज जी आपण पुढची क्वांटिटी पाहिली ती काय होती, रेजिस्टिव्हिटी, RA/L. बेटा आता हे होमवर्क तुला कालच्या सारखं परत. रेजिस्टिव्हिटी वरची क्वांटिटी कोणती असते, मी इथं मुद्दामून त्याचं नाव लिहिलंय कंडक्टिव्हिटी. आणि कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय, मराठी 6 सारखं लिहिलं बेटा, याला पण काय वाचशील, इट इज द सिग्मा. काय वाचायचं बेटा, सिग्मा. आणि इट इज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. इथं बघ बेटा कंडक्टन्स काढताना तू R ला अपोज उलट केलंस तसं कंडक्टिव्हिटी काढताना रेजिस्टिव्हिटीला उलट करायचं. म्हणजे काय, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. म्हणजे फॉर्म्युला असा होईल RA/L चा L/RA असा फॉर्म्युला झाला. तर हे तुला होमवर्क असेल. काल जसं तू हे होमवर्क म्हणून काम केलंस बेटा तसं हे करायचंय. पण सर्व जणांची मला असाइनमेंट येत नाहीये, तर काळजी घ्या. सर्वांनी काम कंप्लीट करा बेटा आणि मला त्याचे फोटो सेंड करा. ओके. चला आता अशी ही एक सिरीज झाली बेटा. ही कशी सिरीज होती, सगळ्या एकमेकावर डिपेंड क्वांटिटी होत्या. आता आपल्याला अशी एक नवी सिरीज करायची जी की कुणावर डिपेंड असेल बेटा, बी वर. हे सगळ्या क्वांटिटी कुणावर डिपेंड होत्या, चार्ज वर होत्या. आता आपल्याला मॅग्नेटिक फील्ड कडे जायचंय. हे सगळं इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी मधलं पाहिलं आपण. आता आपल्याला मॅग्नेटिझम मध्ये शिरायचंय थोडस. म्हणून बघा आता ही अतिशय इंटरेस्टिंग सिरीज आहे, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं बेटा. बघा मी कसं कसं घेतोय ते. आता या नवीन सिरीज मधली पहिली क्वांटिटी आपल्याला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्याला आणखीन काय म्हणतात बेटा, इट इज ऑल्सो नोन एज द मॅग्नेटिक इंडक्शन. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन. म्हणून आपल्याला जी पहिली क्वांटिटी आता काढायची नव्या सिरीज मधली ती आहे मॅग्नेटिक इंडक्शन. बघ बेटा आता हे कसं काढायचंय,
मॅग्नेटिक इंडक्शन किंवा त्याला आणखीन असं सुद्धा म्हणतात, इट इज ऑल्सो नोन ॲज इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि ही क्वांटिटी बेटा कशाने डिनोट करतात? या बी ने डिनोट करतात. बघशील आता आपल्याला याचा फॉर्म्युला काय असतो. आता खरा ऍक्च्युअली फॉर्म्युला कोणता असतो बेटा? फोर्सचा. तुला खरा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, फोर्स. तो एखादा चार्ज पार्टिकल जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये नेलास त्याच्यावर काहीतरी फोर्स ऍक्ट होतं. किती? तर ते या फॉर्म्युल्याने मिळतंय, QVB. म्हणजे काय बेटा? चार्ज, वेलोसिटी ऑफ दॅट पार्टिकल आणि त्याची मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी. म्हणून इथून फॉर्म्युला मला तयार करायचा बीचा, तर मी असा तयार करतो, काय? फोर्स अपॉन चार्ज इंटू वेलोसिटी. काय केलं बेटा? या दोघांना मी याच्या इकडे डिवायडेशन मध्ये पाठवून दिलं. तर आता पहिला जो आपला बी चा फॉर्म्युला झाला बेटा तो असा झाला, F अपॉन Q इंटू V. असा फॉर्म्युला तयार केला. ठीक आहे. मग आता मला म्हणजे बेटा तुला आता याचं युनिट काढायचंय. कसं काढायचंय बघशील आता. फोर्स फंडामेंटल आहे का? नाही. पुन्हा आपली तीच मेथड बेटा. फोर्स कॅन बी रिटन ॲज मास इंटू ऍक्सलरेशन. एम ए लिहिलं. बघ चार्ज फंडामेंटल आहे का? नाही. कसं लिहिता येईल? करंट इंटू टाइम. वेलोसिटी फंडामेंटल आहे का बेटा? नाही. कसं लिहिता येईल? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट कशाने दाखवतो आपण? एस न. म्हणून या व्ही ला आपल्याला असं लिहिता येईल, एस अपॉन टी. इथे हे टी कॅन्सल झाले बेटा. ठीक आहे. मग काय शिल्लक राहिलं? मास फंडामेंटल आहे डिवायडेड बाय हा करंट सुद्धा फंडामेंटल आहे बेटा. हे एस जे आले हे डिस्प्लेसमेंट सुद्धा फंडामेंटल आहे. एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. आणि हे जे ऍक्सलरेशन आहे इट इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी. बट आता तुला पाठ झालंय ऍक्सलरेशनला कसं लिहायचं बेटा? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. सो दिस ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ॲज इट इज द डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर. कसं लिहिलं बेटा? ऍक्सलरेशन इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. Here this displacement get cancel and finally we can write mass divided by current ला काय म्हणता येईल बेटा? हे mass into current divided by current into time चा स्क्वेअर असा असतो बेटा. ठीक आहे. मग आता तुला याचं युनिट इथं तयार करायला तू रिकामा झाला. आता मॅग्नेटिक फील्डचं युनिट बेटा काय? मास मीन्स काय? kg असेल डिवायडेड बाय करंट मीन्स काय? एम्पियर असेल आणि टाइम म्हणजे काय? सेकंड स्क्वेअर. किलोग्राम पर एम्पियर इंटू सेकंड स्क्वेअर. यालाच बेटा असं सुद्धा वापरतात, काय? हे वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा याला टेस्ला असं सुद्धा म्हणतात. मग आता तू नीट नोट करून ठेव, मॅग्नेटिक फील्डचे हे तीन युनिट असू शकतात बेटा. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डचे टेस्ला किंवा त्यालाच वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणतात किंवा त्यालाच असं. हे फंडामेंटल युनिट आहे बेटा, लक्षात घ्यायचं बरं का. फंडामेंटल युनिटचा यूज करून काढलेले युनिट आहे आणि हे मात्र जनरल युनिट आहे. तर वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला तर हा सायंटिस्ट होता, त्याच्यासाठी हे युनिट दिलेलं आहे. ठीक आहे. हे तीन युनिट तुला लक्षात ठेवायचं आहे. तर अशी आजच्या सिरीज मधली पहिली क्वांटिटी झाली बेटा. कोणती होती? मॅग्नेटिक फील्ड. आता तुला बघायचंय या मॅग्नेटिक फील्डवर आणखीन कोण डिपेंड आहे आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. चला आता या सिरीज मधल्या पुढच्या क्वांटिटी कडे जाऊ. पण ही मात्र महत्वाची क्वांटिटी होती. कोणती? मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड. बेटा हे सगळं तुला एनसीईआरटी मध्ये 12वीत आहे. एनसीईआरटीच्या बुक मध्ये 12वी मध्ये हे चॅप्टर्स आहेत. पण हे लोक तुला 12वीच्या जाण्याच्या आतच या फर्स्ट चॅप्टर मध्ये म्हणतात की त्याचं युनिट काढा, त्याचे डायमेन्शन्स काढा. म्हणून तुला असं वाटतं की हा अवघड भाग आहे, बट ऍक्च्युअली अवघड नाही. फक्त 12वीतला आहे म्हणून तुला अवघड वाटू शकतो, नंतर तुला तो चांगल्या प्रकारे कळल बेटा. ठीक आहे. चला आता पुढची क्वांटिटी घ्यायची आपल्याला आजच्या सिरीज मधली दुसरी क्वांटिटी. म्हणजे कोणती? तर त्याला आपण असं म्हणतो बेटा, काय? मॅग्नेटिक फ्लक्स. हे या सिम्बॉलने इंडिकेट करतात बेटा. याला काय वाचायचं? एक सर्कल आणि मध्ये रेष आहे, ग्रीक लेटर आहे, याला फाय असं वाचायचं. काय वाचायचं बेटा? फाय वाचायचं. पुन्हा एकदा काय वाचायचं बेटा? फाय वाचायचं. म्हणून बघा आता याचा फॉर्म्युला काय असतो मी इथं लिहून ठेवतो. फाय इज इक्वल टू काय असते? बी इंटू ए असं असतं बेटा. काय? मॅग्नेटिक फील्डला एरियाने मल्टिप्लाय केलं की त्याला काय म्हणायचं? फाय. फाय काय असतंय? मॅग्नेटिक फ्लक्स आहे. मग मॅग्नेटिक फ्लक्स काढायचे, फाय काढायचे तर ते बी इंटू ए असतं. मी तो फॉर्म्युला घेतो बेटा, बी इंटू ए. चल आता तुला माहितीये ह्या दोन्ही फंडामेंटल नाही. पुन्हा आपली तीच मेथड बेटा. मॅग्नेटिक फील्ड इज नॉट फंडामेंटल. कशी लिहायची? तिथल्या सारखी लिहिली बघ बेटा. बी कॅन बी रिटन ॲज एफ अपॉन क्यू इंटू व्ही.
मल्टिप्लाइड बाय एरियाला काय लिहिता येईल बेटा, इट कॅन बी रिटन ॲज लेंथ स्क्वेअर. जेवढं शक्य आहे तेवढं आपण सिम्प्लिफाय करत चालायचं. बघ बेटा, फोर्स काय असतंय, मास इंटू ऍक्सलरेशन. चार्ज काय असतोय, करंट इंटू टाइम असतंय. वेलॉसिटी काय असते बेटा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असतंय. आणि बेटा हे जे आहे ह्या व्ही ला मी थोडक्यात इथं असं लिहितो एस अपॉन टी. आणि हे काय, लेंथचा स्क्वेअर म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एस चा स्क्वेअर असेल. बघ बेटा, हे एस चा स्क्वेअर आणि एस कॅन्सल, हा टी टी सुद्धा कॅन्सल झाला. काय काय शिल्लक राहिलं बेटा, एम म्हणजे मास फंडामेंटल आहे, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट फंडामेंटल आहे बेटा, आणि आय म्हणजे करंट, इट इज अगेन फंडामेंटल. मग कोण फंडामेंटल नाही फक्त याच्यात, ऍक्सलरेशन इज नॉट फंडामेंटल. आणि तुला आता पाठ झालाय बेटा, प्रत्येक क्वांटिटी मध्ये ऍक्सलरेशन येतच. कसं लिहितो आपण याला, इट कॅन बी रिटन ॲज डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर. काय काय राहिलं बेटा आता, हे एम मीन्स काय, मास. हे काय झालं बेटा, डिस्प्लेसमेंट स्क्वेअर डिवायडेड बाय हा करंट आला इथं फंडामेंटल, आणि इनटू टाइमचा स्क्वेअर असेल. ठीक आहे. आता या सगळ्या फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या बेटा. आणि याचं युनिट कसं काढशील आता, तर बघ, मासचं काय असतंय, किलोग्रॅम. डिस्प्लेसमेंटचं काय असतं, मीटर स्क्वेअर अपॉन करंटचं असतंय एम्पियर, आणि टाइमचं सेकंड स्क्वेअर. आणि या सगळ्यांना मिळून बेटा वेबर असं म्हणतात, लक्षात असू द्यायचं. ठीक आहे. याला काय म्हणायचं, वेबर असं सुद्धा म्हणतात, लक्षात असू द्यायचं. ठीक आहे. मग आता हे इट इज इक्विव्हॅलंट टू वेबर अशी ही दुसरी क्वांटिटी झाली बेटा. ठीक आहे. चला आता बेटा आपल्याला तिसऱ्या क्वांटिटी कडे जायचंय. तिसरी क्वांटिटी कोणती काढायची आपल्याला, आता पोल स्ट्रेंथ कडे जायचंय बेटा. आपण त्या दिवशी बघितलं होतं सॉरी बार मॅग्नेटचे, शाळेमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. बार मॅग्नेट जर असेल तुम्हाला, रेक्टँग्युलर शेप्ड मॅग्नेट दिला, त्याला काय नाव दिलं शाळेत तुम्ही, बार मॅग्नेट. बार मॅग्नेटचं डायपोल मोमेंट आणि पोल स्ट्रेंथ असते. तर ती पोल स्ट्रेंथ कशी काढायची ती बघायची. म्हणजे आजच्या सिरीज मधली आपली थर्ड क्वांटिटी कोणती, ह्याला पोल स्ट्रेंथ म्हणतो, विच इज अगेन डिनोटेड बाय द स्मॉल एम. बघ बेटा, याचा काय फॉर्म्युला असतो, मी इकडे लिहून ठेवायलाय. फॉर्म्युला याचा असतो एफ अपॉन बी. म्हणजे याचा अर्थ ही क्वांटिटी पुन्हा कुणावर डिपेंड आहे, मॅग्नेटिक फील्ड वरती. चल बेटा, याचं युनिट बनवू आपण. कसं, मी एम इज इक्वल टू एफ अपॉन बी हे फॉर्म्युला लिहिला आपण. ठीक आहे. ऍक्च्युअली हे काय असतं बेटा, हा फॉर्म्युला असा असतंय, एफ इज इक्वल टू काय असतंय, एम इंटू बी असं असतंय. पण याच्यावर मी हे असा बनवून टाकलाय. ठीक आहे. मग चला, एम इज इक्वल टू एफ बाय बी याचा युनिट काढायचंय. आता तुला या एफ ची व्हॅल्यू पुट करायची. एफ म्हणजे काय असतं बेटा, QEB असते. आपण मगाशीच पाहिलंय एफ म्हणजे काय असतंय, QEB. कारण हा फॉर्म्युला याच्यावरून तयार केला आपण, कुणावरून, एफ इज इक्वल टू QEB. मी याची जर व्हॅल्यू पुट केली बेटा, मी हा इथं लिहून ठेवतो फॉर्म्युला, काय हे QEB. आपल्याला कोण पाहिजे, एफ बाय बी. या बी ला मी इकडे पाठवतो बेटा, एफ बाय बी ला काय लिहिता येईल, QV लिहिता येईल. किंवा सरळ सरळ तू असं कर बेटा, ह्या फोर्सची व्हॅल्यू पुट कर, हे QVB अपॉन बी, दिस बी बी गेट कॅन्सल. काय राहिलं बेटा आता, Q म्हणजे चार्ज असतंय. कसं लिहिता येईल त्याला, करंट इंटू टाइम. बेटा ही V म्हणजे वेलॉसिटी, कसं लिहिता येतं त्याला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हिअर टाइम टाइम गेट कॅन्सल, वी विल गेट काय राहिलं बेटा इथं, दिस करंट इंटू डिस्प्लेसमेंट. बघ मग बेटा आता याचं युनिट काय झालं, करंटचं असतंय एम्पियर आणि डिस्प्लेसमेंटचं असतंय मीटर. सो SI युनिट ऑफ पोल स्ट्रेंथ इज काय असेल, एम्पियर इंटू मीटर असेल. मग याचं युनिट आपण काय तयार केलं, एम्पियर पर मीटर. असे प्रत्येक युनिट तुला लक्षात ठेवायचे. चल बेटा, ही तिसरी क्वांटिटी झाली या सिरीज मधली. आता आपल्याला चौथी क्वांटिटी कडे जायचंय. बघा आता चौथी क्वांटिटी कोणती बेटा, पुढची जी क्वांटिटी आपल्याला काढायची त्याला परमिएबिलिटी ऑफ मीडियम असं म्हणतात, लक्षात ठेवायचं. बघ काय म्हणायचं बेटा त्याला, परमिएबिलिटी ऑफ मीडियम. परमिएबिलिटी ऑफ मीडियम म्हणजे ते याला इंडिकेट करायचं बेटा. याला काय म्हणतात, याला म्यू असं म्हणतो आपण बेटा. काय म्हणायचंय याला, म्यू असं वाचायचं वाचता. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला कुठं असतं बेटा, हा एक लॉ आहे आपल्याला पुढच्या वर्षीला येणार आहे तुला मॅग्नेटिझम मध्ये किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये. हा लॉ आपल्याला आहे बेटा कोणता, बायट सॅवर्ट लॉ. ह्या लॉ वरून आपल्याला हे म्यू काढता येतं. कसं काढता येतं तर तुला इकडे पाहायचंय. बघ बेटा, हा लॉ असा असतो आपला, काय, म्यू अपॉन 4 पाय इंटू I dl sin थीटा डिवायडेड बाय r स्क्वेअर.
तात्पुरता आता तुला हा लॉ लक्षात ठेवायचा आहे. कशासाठी? हा म्यू फाइंड आउट करण्यासाठी. ओके, ह्या म्यू ला काढायचं म्हटलं बेटा, हा कॉन्स्टंट आहे. युनिट काढताना असल्या कॉन्स्टंटचा आपण विचार करीत नाही. आणि आपल्याला माहिती साइन थीटा सुद्धा, साइन म्हणजे काय असते? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड टू सेम क्वांटिटीचा रेशिओ, म्हणजे त्याला युनिट नसते. म्हणून हे साइन सुद्धा आपण ड्रॉप करून टाकणार बेटा. ठीक आहे, मग काय आलं हे? साइन थीटा असं आलं काहीतरी, त्याला पण आपण ड्रॉप करून टाकणार. म्हणजे बघ 1 2 3 4 5 एवढ्याचाच रोल महत्वाचा आहे. म्हणून मी इथून म्यूचा फॉर्म्युला तयार करतो. कसा? ओके, आर स्क्वेअर इकडे आला किंवा हे 4 पाय इंटू बी इंटू आर स्क्वेअर. बी आणि हे आर स्क्वेअर इकडे आले बेटा, डिवायडेड बाय काय करायचं तुला आणखीन आता? हे इथं म्यू ठेवायचं फक्त. आयडीएल साइन थीटा याच्या भागाकारा जातील, आयडीएल इंटू साइन थीटा. आता पुढच्या स्टेपला बेटा ज्यांना इम्पॉर्टन्स नाही ते वगळून टाकायचे. म्हणजे काय? कॉन्स्टंट असतील. युनिट आणि डायमेन्शन्स काढताना ज्या क्वांटिटीला युनिट मिळत नाही ते ड्रॉप करायचे. जसं ह्या 4 पायला इम्पॉर्टन्स नाही, साइन थीटाला इम्पॉर्टन्स नाही. आणखीन एक गोष्ट तुला लक्षात घ्यायची, आर म्हणजे लेंथ आहे आणि डीएल म्हणजे सुद्धा लेंथच आहे. हा लॉ तुला पुढच्या वर्षी येणार आहे, त्यावेळेस तुला डिटेल कळल. मग बेटा हा आर मधला स्क्वेअर आणि हा डीएल कॅन्सल झाला. म्हणून नको, डीएल आणि आर कसे कटतील? कसे कटले बेटा? बोथ आर द लेंथ. या दोन्ही लेंथ आहेत, म्हणून आपण दोन लेंथ सोबत एक लेंथ कॅन्सल करून टाकली. इथं फक्त आर राहिला. मग मी काय काय लिहितोय लक्ष देशील. ह्या 2 पायला पण आपण वगळून टाकू. युनिट आणि डायमेन्शन काढताना त्याला इम्पॉर्टन्स असणार नाही. मग बी बघ बेटा, काय होती बी? एफ अपॉन क्यू व्ही असं लिहिता येतंय इंटू आर म्हणजे कोण आहे बेटा? लेंथ आहे. आणि डिवायडेड बाय इथं फक्त कोण राहिला रे? इथं करंट राहिला. तुला इथं नीट लक्ष द्यायचंय. 4 पाय का वगळला? कारण त्याला युनिट असणार नाही. तो न्यूमेरिकल कॉन्स्टंट आहे बेटा, त्याची व्हॅल्यू अंकात कळते आपल्याला, म्हणून त्याला युनिट नाही. मग इथं करंट राहिलेला इथं लिहिला बेटा. मॅग्नेटिक फील्डचा हा फॉर्म्युला लिहिला मी इथं बी ला, इथं लिहून टाकलंय. हे आर मधली लेंथ इथं लिहिली आणि हा आय करंट इथं लिहिला. ठीक आहे, बघा आता मग याचं युनिट कसं तयार होऊ शकतं ते. हे म्यू इज इक्वल टू फोर्स म्हणजे काय बेटा? मास इंटू ऍक्सलरेशन असते. आणि चार्ज म्हणजे काय असते तर तुला माहिती आहे, क्यू म्हणजे काय? आय इंटू टी. आणि वेलॉसिटी काय असतं बेटा? तर असं असतंय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि मल्टिप्लाइड बाय इकडे कोण आहे इथे? लेंथ डिवायडेड बाय काय? हे करंट आहे. हिअर लेंथ आणि डिस्प्लेसमेंट गेट कॅन्सल, दिस टाइम गेट कॅन्सल, हे पण कॅन्सल झाले बेटा. काय शिल्लक राहिलं वरी आता? हे म्यू इज इक्वल टू एम म्हणजे मास आहे, फंडामेंटल आहे. ऍक्सलरेशनला मी असं लिहू शकतो काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. हे झालं बेटा. आता इकडला करंट आणि हा करंट काय झाले इथं? डिवायडेड बाय करंट स्क्वेअर, करंटचा स्क्वेअर झाला बेटा. ठीक आहे, बघ काय आलं? हे मास आणि करंट इंटू करंट, करंटचा स्क्वेअर झाला. आणखीन काय राहिलं का? लक्ष करा. नाही, या ऍक्सलरेशनला आपण असं लिहून टाकलं इथं. हा करंट, करंटचा स्क्वेअर, हा मास आपण इथं लिहून टाकला. मग बघ बेटा आता बनव युनिट. ह्याचं मासचं काय? किलोग्रॅम, डिस्प्लेसमेंटचं मीटर, करंटचं एम्पियर स्क्वेअर इंटू सेकंड स्क्वेअर, असं आपण याचं युनिट लिहून टाकलं. ठीक आहे, तर हे झालं याचं पण युनिट. कुणाचं काढलं बेटा आपण? परमेबिलिटीचं. अशा प्रकारे आपण परमेबिलिटी सुद्धा काढू शकतो बेटा. ठीक आहे, चला आता आपल्याला पुढे जायचंय. पुढची क्वांटिटी या सिरीज मधली कोणती घ्यायची आपल्याला? ओके, घ्यायची कोणती? एच म्हणतो त्याला. एच म्हणजे असते मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मी इथं लिहितो, बघशील तू कसं काढायचं त्याला ते. बेटा आपले 1-2 लेक्चर जास्तीचे जातील, पण आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुझी जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढे पुढच्या चॅप्टर मधले, पुढच्या आर्टिकल मधले म्हणजे डायमेन्शन्स काढायला तुला सोपे जाणार आहेत. म्हणून एच असते मॅग्नेटिक इंटेन्सिटी. एच इज द मॅग्नेटिक इंटेन्सिटी. म्हणजे बेटा हे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड नसते. ही मॅग्नेटिक इंटेन्सिटी कसली क्वांटिटी? ही एक वेक्टर क्वांटिटी विच गिव्स द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ सांगते ऍट अ गिवन पॉइंटची स्ट्रेंथ सांगणारी. मग इट इज डिनोटेड बाय एच न इंडिकेट करतो बेटा. मग हा एच चा फॉर्म्युला काय असते तुला लक्षात ठेवायचं आहे. ऍक्च्युअली हा फॉर्म्युला मॅग्नेटिक फील्डचा असा एक असतो बेटा, बी इज इक्वल टू म्यू एच असा असतो. मग त्याच्यावरून तुला एच चा फॉर्म्युला असा तयार करायचा, बी अपॉन म्यू तयार करायचा आहे. मग बेटा हा फॉर्म्युला तुला एच चा मिळाला काय? मॅग्नेटिक फील्ड अपॉन म्यू. याच्यावरून तुला मॅग्नेटिक इंटेन्सिटी कळणार आहे किती, कशी काढायची ते. ठीक आहे,
बघा आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी काढायला B/H चा फॉर्म्युला आठव बेटा. हे आत्ताच याचा वापर करू आपण. कुणाचा? बाय H चा वाटला आपण असा पाहिला μ/4π दिस आयडियल sin थीटा डिवाइडेड बाय r². हा पुढच्या वर्षी चालू आहे बेटा, तात्पुरता लक्षात ठेवतो. आपल्याला काय पाहिजे? B/μ. त्या म्यूला मी इकडे शिफ्ट करतो. B/μ हा म्यू इकडे आणला बेटा. हे 4π मी सोडून देतो का? कॉन्स्टंट आहे. काय काय राहिले इथं? हे आयडियल. हो बेटा dl आणि r² कॅन्सल. इथं फक्त काय राहिला रे? I/r. म्हणजे तुला h चं युनिट काढताना B/μ ला तू डायरेक्ट I/r लिहू शकतोस. कसा? या फॉर्म्युलाचा यूज करून. नाहीतर या सगळ्या टर्म इथं घे आणि पुन्हा सिंप्लिफिकेशन कर. बघ I म्हणजे काय असतं बेटा? करंट आहे. आणि r म्हणजे कोण आहे? डिस्टन्स आहे. मग आता याचं युनिट तू इजी तयार करू शकशील. करंटचं असतंय एम्पियर आणि डिस्टन्सचं असतंय मीटर. म्हणजे याचं युनिट काय झालं? एम्पियर पर मीटर. बेटा तुला हा सराव करावा लागणार आहे. तू म्हणशील सर मला कंटाळा यायला, आता हे फार बोर होईल, हे 12वीचे आता का घ्यायला? हा चॅप्टर तर यावर्षी ना बेटा तुला होऊ शकतं या क्वांटिटीचे युनिट डायमेन्शन्स काढा म्हणतील, नाहीतर तुला एमसीक्यू सुटणार नाहीत बेटा नंतर. ठीक आहे, म्हणून तू ही लिस्ट चांगली तयार कर. एकदा लिस्ट तुझी तयार झाली की तुझं काम सोपं होणार आहे बेटा. ठीक आहे, चल बेटा आता पुढची क्वांटिटी काढायची आपल्याला. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय? कॅपिटल M. घेशील मी फॉर्म्युला दिला की तुला युनिट काढता येणार आहे. तुझी अडचण कोणती बेटा सध्याची? की फक्त तुला फॉर्म्युली माहित नाही, तर मी तुला ते द्यायलोय. तू एकदा ते लिस्ट तयार कर. तुझ्या रूम मध्ये अभ्यास करत असशील बेटा, त्या ठिकाणी ड्रॉइंग शीट वरती हे सगळे फॉर्म्युले लिही आणि सध्याला लावून टाक. रोज त्याच्याकडे पाहून पाहून तुला ते पाठवून जाणार आहे. चला आता पुढे काय काढायची? पुढची क्वांटिटी मॅग्नेटिक याला डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असं सुद्धा म्हणतो बेटा याला. ठीक आहे, हे कशाने डिनोट करायची? कॅपिटल M न. वेक्टर क्वांटिटी बेटा आता हा कुणाचा प्रोडक्ट असतो? नीट लक्षात घे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट याचा प्रोडक्ट आहे. कुणाचा? पोल स्ट्रेंथ इंटू मॅग्नेटिक लेंथ. M इंटू 2L असतं बेटा. हे 2L म्हणजे मॅग्नेटिक लेंथ आहे. मग चला आता याचा फॉर्म्युला मी असा घेतला M इंटू 2L. पुन्हा तुला माहिती बेटा पोल स्ट्रेंथ कशी लिहिता येते? इथं फॉर्म्युला त्याचा किती? F/B असा फॉर्म्युला त्याचा. 2L म्हणजे कोण आहे? ही लेंथ आहे कसली का असं ना, हे लिहून टाकले आपण. ठीक आहे, चल बेटा आठव पुन्हा. F/B ला काय लिहिता येते? हे बघ इथला हा B इकडे पाठव. हा F/B म्हणजेच काय? किंवा F ची व्हॅल्यू मी पुट करतो QVB/B इंटू लेंथ. तू म्हणशील सर याला आता मास इंटू ऍक्सेलरेशन का घेतलं नाही? घेतलं तरी चाललं असतं बेटा, पण ह्याची लेंथ खूप वाढली असते. बघ हे BB कॅन्सल होणार आहे, म्हणून मी मुद्दाम याचा फॉर्म्युला असा लिहिला. एखादा विद्यार्थी पुन्हा विचारतो सर इथं फोर्स आला असतं, मी मास इंटू ऍक्सेलरेशन घेतलं असतं तर चाललं नसतं का? बिलकुल चाललं असतं बेटा, पण पुन्हा तू तिथंच वापस आला असता. ह्याची लेंथ फार वाढली असते. मग बघ बेटा चार्ज म्हणजे काय असतंय तर तुला माहिती. चार्ज म्हणजे मी थोडक्यात इथं लिहितो इट इज द करंट इंटू टाइम. वेलॉसिटी असते बेटा काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. असे मी या वेलॉसिटीला असं थोडक्यात लिहितो S/T. ही वेलॉसिटी आणि हा चार्ज आहे. मग हे T गेट कॅन्सल आणि इथं काय राहिली? फक्त ही एक लेंथ आहे. मग बघ बेटा I म्हणजे काय असतंय? करंट आहे. S म्हणजे लेंथ आणि ही एक लेंथ बेटा. काय शिल्लक राहिलं? हा लेंथचा स्क्वेअर. मग आता तुला पाहायचंय याचं युनिट काय येईल? करंटचं एम्पियर आणि लेंथचं काय असेल? मीटर स्क्वेअर. तर SI युनिट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट इज M इंटू काय? A इंटू मीटर स्क्वेअर. एम्पियर इंटू मीटर स्क्वेअर असं युनिट झालं बेटा. ठीक आहे, चल बेटा आता अशीच तुला पुढची क्वांटिटी घ्यायची. असं म्हणू नका बेटा आम्हाला काय कळलं सर तुम्ही काय घ्यायला. सर काय करायला आपण? तुला फक्त एक बेसिक आयडिया पकडायची. कोणती? माझ्याकडून तुला फॉर्म्युला घ्यायचा आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या फंडामेंटल क्वांटिटी नाहीत त्या फोडत चालायच्यात बेटा, आणि शेवटी युनिट काढायचंय. तू जर हे सगळं काम नाहीस का केलं तुला डायमेन्शन काढताना अडचणी येतील बेटा. म्हणून तुला नाईलाजाने हे सगळं काम करणं, कारण पुस्तकामध्ये या सगळ्या क्वांटिटीज तुला एका लाईननं दिलेल्या नाही. तू NCERTचं बुक बघ किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक बघ, या सगळ्या क्वांटिटी तुला एकत्र मिळत नाही. मग त्या तुला माझ्याकडून मिळाल्या तर त्याची लिस्ट तयार कर आणि याचे युनिट फाइंड कर बेटा. चला आता पुढची क्वांटिटी आपल्याला घ्यायची, ज्याला आपण मॅग्नेटायझेशन असं म्हणायचं किंवा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन असं सुद्धा म्हणायचं, विच इज डिनोटेड बाय MZ असतं बेटा. M आणि सफिक्स Z आहे त्याला.
इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन असं वाचा किंवा नुसतं मॅग्नेटायझेशन वाचा. याचा फॉर्म्युला असा असतो बेटा, हे काय होतं मॅग्नेटिक मुवमेंट होतं आणि याला झेड जोडलं की काय झालं मॅग्नेटायझेशन. याचा फॉर्म्युला असा असतो m/v. याला काय म्हणायचं मॅग्नेटिक मुवमेंट अपॉन व्हॉल्यूम. म्हणून मी मुद्दाम इथं फॉर्म्युला लिहिलोय काय मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मी त्याला थोडक्यात मॅग्नेटिक मुवमेंट लिहितो डिवायडेड बाय व्हॉल्यूम असा फॉर्म्युला घेतो बेटा. मग आता तुला लक्षात ठेवायचं m म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि mz म्हणजे मॅग्नेटायझेशन किंवा त्याला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन असं म्हणतात बेटा. ठीक आहे. आज जर आपण सगळ्या टफ क्वांटिटी घ्यायला बेटा म्हणजे या पुढच्या वर्षीच्या क्वांटिटीज आहे, पण तुम्हाला त्याची थोडी थोडी ओळख होणं गरजेचं आहे. चला मग आता मी काय करतो मॅग्नेटिक मुवमेंटचा तुमच्याकडे फॉर्म्युला बेटा काय असतंय m × 2l. चला मॅग्नेटिक मुवमेंटला मी असं लिहिलं m × 2l आणि व्हॉल्यूम काय असतं बेटा तुला पाठ आहे एरिया जसा लेंथचा स्क्वेअर आहे तशी व्हॉल्यूम काय असते लेंथचा क्यूब. आता हे 2l म्हणजे कोण आहे लेंथच आहे बेटा. हे 1 आणि याच्या ठिकाणी कटले किती शिल्लक राहिले 2. मग आता ही कोण आहे पोल स्ट्रेंथ आहे बेटा. पोल स्ट्रेंथ काय असते f/b. मग मी या पोल स्ट्रेंथला असं लिहितो दिस f/b * 1 अपॉन काय शिल्लक राहिले इथं लेंथचा स्क्वेअर शिल्लक राहिला. ठीक आहे. आता f ला काय लिहिता येतं पुन्हा इथून बेटा हा b इकडे पाठव f/b म्हणजे काय qv. सो f ला असं लिहिता येईल काय qvb डिवायडेड बाय b * 1 अपॉन काय आलं हे लेंथचा स्क्वेअर. b गेट कॅन्सल. मग बघ q म्हणजे काय i * t आणि v म्हणजे काय असतं बेटा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम असं असतंय. मी त्याला या v ला थोडक्यात s अपॉन t लिहितो आणि डिवायडेड बाय लेंथचा स्क्वेअर म्हणजे s चा स्क्वेअर. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट. हे कॅन्सल झालं बेटा. हा t सुद्धा कॅन्सल. शिल्लक काय राहिलं i मीन्स काय करंट असेल डिवायडेड बाय 1 अपॉन s म्हणजे काय राहिली लेंथ राहिली. बनव याच्यावर युनिट बेटा काय करंटचा असेल एम्पियर आणि डिवायडेड बाय लेंथचं मीटर म्हणजे युनिट काय झालं एम्पियर पर मीटर. मग बघा याचा आणि याचं युनिट सेम येतं बेटा. याचं सुद्धा युनिट हे चालतं आताच काय एम्पियर पर मीटर असं आपण याचं याचा युनिट सुद्धा काढून टाकलं बेटा. ठीक आहे. आता आपण सर्व 12वीच्या क्वांटिटीज पाहिल्या बेटा म्हणून तुम्ही कंटाळा असताल. तुम्हाला असं वाटायला असेल की हा फार टफ पार्ट आहे, पण टफ बिलकुल नाही बेटा. एनसीईआरटी ने सुद्धा हा सराव घेतला नाही आणि आपल्या स्टेट बोर्डने पण ही प्रॅक्टिस घेतली नाही. पण बेटा मला गॅरंटी मी तुम्हाला ही गॅरंटी देऊ शकतो हे सगळे युनिट तुम्ही जर काढू शकला तर तुम्हाला डायमेन्शन काढायला खूप इझी जाणार आहे. म्हणून हे काम करणं गरजेचं होतं बेटा. त्याच्यासाठी आपण हा भाग घेतला. ओके. चला आता एक शेवटची क्वांटिटी मी तुम्हाला आजची होमवर्क म्हणून देतो. ते होमवर्क म्हणून तुम्हाला काम करायचं आहे आणि या सिरीज मधली लास्टची क्वांटिटी. मी त्याचा फॉर्म्युला फक्त देतो बेटा. तुम्ही त्याचं युनिट फाइंड करायचं काम करायचं आणि मला उद्या सांगायचं म्हणजे तुम्ही पाठवून द्यायचं असाइनमेंट कंप्लीट करून. हे पहा 7 नंबरची क्वांटिटी मी तुम्हाला दिलोय काय कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. मी इथं लिहितो बेटा काय या वाचायला जर अवघड वाटेल तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्शन. कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्शन हा L ने इंडिकेट केला जातो बेटा. याचा खरा फॉर्म्युला काय असा असतो का EMF हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा पण चॅप्टर पुढच्या वर्षी त्याच्यातला फॉर्म्युला आहे. याचा फॉर्म्युला खरा असा असतो di/dt. तुम्ही यालाच असं समजू शकता di म्हणजे स्मॉल करंट आणि स्मॉल टाइम आहे तर I/t असं सुद्धा घेऊ शकता. याच्यावरून बघा L चा फॉर्म्युला तुम्ही काय t ला इकडे पाठवा E * t आणि हा I भागाकारात येईल बेटा. म्हणून तुम्ही असा फॉर्म्युला त्याचा डायरेक्ट घेऊ शकता E * t. E म्हणजे कोण आहे EMF आहे. EMF किंवा त्याला पोटेन्शियल डिफरन्स V म्हणा डिवायडेड बाय I. तर बेटा हे होमवर्क म्हणून तुम्हाला घ्यायचंय आणि याचं युनिट तुम्हाला घरी काढायचंय. ठीक आहे. मग आता हे एवढं काम तुम्ही घरी करतात त्याचं युनिट काढतात आणि मला पाठवून देतात अशी अपेक्षा करू आपण. ठीक आहे बेटा. आता ह्या आजच्या व्हिडिओ मध्ये एवढाच भाग होता पण शेवटी पुन्हा तेच पुढच्या 2-4 दिवसात आपल्याला ऑनलाईन एक्झाम घ्यायची. ती एक्झाम तुम्हाला कशी द्यायची याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे. तो नंतर तुम्हाला मिळेल. पण सध्याला लक्षात घ्या हे सगळे युनिट मी जेवढ्या क्वांटिटीचे काढून घेतले तेवढे तुम्ही घरी रोज प्रॅक्टिस करा. पुन्हा पुन्हा तो भाग सोडवा बेटा आणि पहिली ऑनलाईन एक्झाम द्या. या ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड केलेलं असणं गरजेचं आहे. नसेल केलं तर ऍप डाउनलोड करा.
मला रिक्वेस्ट पाठवा, बॅच मध्ये ऍड व्हा, सर्वांना स्पेक्ट्रम ही बॅच दिसेल बेटा आपली, ठीक आहे। मग तुम्हाला त्याच्यातली एक्झाम द्यायची, फर्स्ट ऑनलाईन एक्झाम दिली बेटा की तुम्हाला कळणार आहे की नेमके एमसीक्यूज कसे विचारतात, आपल्याला काय येतं काय नाही, आणि त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा मला कॉल केला तर मी तुम्हाला समजून सांगणार आहे की तू अभ्यास कसा कर बेटा ते, ठीक आहे। आता सध्या सुद्धा तुम्हाला काही अडचण असतील बेटा मला कॉल करा आणि अडचणी विचारा, मी त्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन, ओके। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाळांनो, राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू।